वैद्यकीय आणि दंत महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रियेत राज्यातील विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला हायकोर्टाने स्थगिती दिली आहे। महाराष्ट्रात जन्मलेल्या किंवा 15 वर्षांहून अधिक काळ वास्तव्य असलेल्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय कॉलेजमध्ये 67% आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला। हायकोर्टाने या निर्णयाला स्थगिती देत राज्य सरकारला 2 आठवड्यात भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले। नारायण राणे भाजपच्या गोटात जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू असतानाच त्यांच्या मनधरणीसाठी काँग्रेस नेत्यांनी हालचाली सुरू केल्याचं कळतंय। माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनीष तिवारींनी नारायण राणेंची भेट घेतल्याची माहिती आहे। काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचा निरोप पोहोचवण्यासाठी मनीष तिवारी नारायण राणेंना भेटल्याचं एबीपी माझाच्या सूत्रांनी सांगितलंय। तर याआधी राहुल गांधींचा निरोप घेऊन मिलिंद देवरा देखील राणेंची चर्चा केल्याचं कळतंय। करमाळ्यातल्या तहसील कार्यालयात महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात आमदारांच्या अर्वाच्य भाषण चर्चेत राहिला। तर कुकडी प्रकल्पातील पाण्याचं उन्हाळ्यातील आवर्तन करमाळा तालुक्याला मिळावं या मागणीचं निवेदन करमाळ्यातील आमदार नारायण पाटील यांना दिलं गेलं। मात्र यावेळी नारायण पाटील यांनी निवेदन द्यायला आलेल्या लोकांना अगदी अर्वाच्य भाषेत उत्तर दिल्यानं रोष व्यक्त केला जातोय। तुम्हाला सांगतो, तुम्हाला निवेदन काय हे राव घालायचंय का तुम्हाला सांगतो मागणी द्यायचं निवेदन आहे? मला सांगा पहिलं काय मागणी आम्ही विनंतीपूर्वक केलेली आहे। मला बाकी मला सांगणार आमदार साहेबांचा निषेध असो, आमदार साहेबांचा निषेध असो, माहितच नाही काय निषेध असो। तुम्हाला सांगतो तुमच्यासारखी कुत्री तुम्हाला सांगतो किती पण निश्चित केली तर माझे वाकडे होत नाही, एवढं लक्षात ठेवा। पूर्णपणे भारतीय बनावटीचं पहिलं विमान बनवणारे कॅप्टन अमोल यादव यांचं मुख्यमंत्र्यांनी कौतुक केलंय। महाराष्ट्र दिनानिमित्तानं मुंबईतील वरळीत ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॅप्टन अमोल यांचं कौतुक केलं। तसंच भारतीय बनावटीचं पहिलं विमान महाराष्ट्रातच असेल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला। अमोल यांनी आपल्या घराच्या गच्चीवर विमानाची निर्मिती करत विमान क्षेत्रात क्रांती घडवली। आता माननीय पंतप्रधानांना आम्ही विनंती केली आणि अशा प्रकारचे एअरक्राफ्ट हे कमर्शियली त्याच्याकरता सगळ्या परवानग्या मिळाव्या याकरता मोठ्या प्रमाणात आता काम चाललेलं आहे। आपल्या भारतातलं एअरक्राफ्ट हे आपल्याला उडताना दिसेल आणि त्याचं श्रेय कॅप्टन अमोल यादव यांना जाईल। ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अभिनेता अक्षय कुमार एकाच मंचावर आले। यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद देखील साधला आणि हागणदारीमुक्त महाराष्ट्राचा संदेश दिला। राज्य सरकारनं ठिकठिकाणी शौचालये बांधावीत आणि त्याची माहिती एका ॲपद्वारे लोकांना द्यावी असं मत अक्षय कुमारनं व्यक्त केलं। अक्षयच्या या कल्पनेचं मुख्यमंत्र्यांनीही कौतुक केलं। शिवाय लवकरच याबद्दल सरकार विचार करेल असं आश्वासन दिलं। ये कहानी है एक औरत की कि कैसे उस औरत ने रियलाइज किया कि जहां उनकी शादी हुई तो देयर वाज नो टॉयलेट एंड शी आस्क्ड फॉर डिवोर्स। मैं एक सेंटेंस बोलने वाला हूं जो मेरी फिल्म के अंदर है, अगर बीवी पास चाहिए तो घर में संडास चाहिए। जैसा हम विदेशों में भी देखते हैं कि 500 मीटर पर, 1000 मीटर पर, हाईवेज पर भी हमको कहीं पर भी 2 किलोमीटर बाद, 5 किलोमीटर बाद टॉयलेट मिलता ही है। और वो साथ इसलिए होता है कि उसमें थोड़ी यूजर फी ली जाती है। हम शायद उतना न ले, कम ले, लेकिन मुझे लगता है ये बिल्कुल डुएबल है और विल ट्राई टू डू इट। वाघा बॉर्डरनंतर देशातला सगळ्यात मोठ्या उंचीचा भारतीय ध्वज कोल्हापुरात फडकला गेला। या झेंड्याची उंची 303 फूट इतकी आहे। काल सकाळी 5:48 कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते हा झेंडा फडकवला गेला। यानंतर दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अभिनेता अक्षय कुमार यांच्याही हस्ते ध्वजाचं औपचारिक उद्घाटन केलं गेलं। महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून हा ध्वजारोहण सोहळा पार पडला। या ध्वजस्तंभावर 90 फूट लांब आणि 60 फूट रुंद अशा 5400 चौरस फुटाचा राष्ट्रध्वज फडकवण्यात आला। नाशिक शहरात एका भटक्या कुत्र्यानं 15 लोकांचा चावा घेतलाय।
उत्तमनगर आणि राजरत्ननगर परिसरात ही घटना घडली आहे। भटक्या कुत्र्यानं 7 लहान मुलांना अक्षरशः ओढत नेऊन चावा घेतला, ज्यात त्यांना गंभीर इजा झाली आहे। जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। या घटनेनंतर भटक्या कुत्र्यांचा नाशिक महानगरपालिकेने तातडीनं बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरते आहे। आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे। जीएसटी विधेयकासाठी विशेष अधिवेशन बोलावण्याची तारीख या बैठकीत निश्चित होणार आहे। जीएसटीसाठी 17 मे रोजी विधिमंडळाचं अधिवेशन बोलावण्यात आलं, मात्र हे अधिवेशन पुढे ढकललं जाण्याची शक्यता आहे। दरम्यान तूर खरेदीचा प्रश्न आणि अवकाळी पावसानं झालेलं शेतकऱ्यांचं नुकसान यावरही चर्चा होण्याची चिन्ह आहे। भारतीय स्टेट बँकेनं ठेवीदारांच्या व्याजदरात अर्ध्या टक्क्यापर्यंत कपात केली आहे। 1 कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या मध्यम आणि दीर्घ मुदतीच्या ठेवींच्या व्याजदरात ही कपात झाली आहे। एसबीआयच्या नव्या रचनेनुसार 2 वर्ष ते 3 वर्षापेक्षा मुदतीच्या ठेवींसाठी व्याजदर हा 6.75% आता तो 6.25% आला आहे। तर ज्येष्ठ नागरिकांसाठी याच कालावधीतल्या ठेवींचा व्याजदरही कमी झाला आहे। उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं नुकसान केल्यानंतर गारपिटीने आपला मोर्चा मराठवाड्याकडे वळवलाय। औरंगाबादच्या सिल्लोडमध्ये वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला। सध्या लग्नसराईचा मौसम आहे, त्यामुळे अचानक आलेल्या या पावसाळ्यानं लग्न समारंभ सुरू ठेवलेल्यांची चांगली तारांबळ उडाली। दरम्यान 2 दिवसांपासून सुरू असलेल्या गारपिटीमुळे नाशिक आणि धुळ्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। संगमनेर तालुक्यातही वादळी वाऱ्यासह अनेक घरांची पडझड झाली। नाशिकच्या सटाणा तालुक्यात झालेल्या गारपिटीनंतर शेतकरी आक्रमक झालेले पाहायला मिळाले। नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यास महसूल विभागाचे अधिकारी वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। त्यामुळे नामपूर रस्त्यावर 2 तास शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला। तसंच आमदार दीपिका चव्हाण आणि तहसीलदार यांना घेराव देखील घालण्यात आला। अखेर दीपिका चव्हाण यांनी नुकसान भरपाईचं आश्वासन दिलं आणि त्यानंतर रास्ता रोको मागे घेतला गेला। तूर खरेदीच्या नावाखाली सरकारनं शेतकऱ्यांची कशी थट्टा मांडली आहे याचा प्रत्यय उस्मानाबादमध्ये होतोय। 22 तारखेपासून बंद असलेलं कळंबमधलं तूर खरेदी केंद्र काल मोठ्या गाजावाजा करत सुरू झालं। उस्मानाबादचे पालकमंत्री दिवाकर रावते यांच्या उपस्थितीत तूर खरेदी सुरूही झाली, मात्र लगेचच तूर खरेदी केंद्राला कुलूप लावलेलं दिसलं। महाराष्ट्र दिनानिमित्त कामगार मिळत नसल्यामुळे तूर खरेदी बंद असल्याचं कारण अधिकाऱ्यांकडून देण्यात आलं। विकास कामांच्या दर्जाबद्दल लोक दक्ष झालेत की सत्ताधारीही कसे कामाला लागले याचा नागपुरात प्रत्यय आला। महाराष्ट्र दिनाचं पार्श्वभूमीवर जनमंच संस्था आणि नागपूरकरांनी मिळून रस्त्यांच्या कामांची पोलखोल करण्याची मोहीम हाती घेतली। यानंतर अवघ्या काही मिनिटात मंत्र्यांसह अधिकारी रस्त्यावर उतरले। पालकमंत्री बावनकुळे आणि पालिकेच्या आयुक्तांनी सिमेंटच्या रस्त्यांच्या कामाची पाहणी केली। त्यानंतर कामाचा दर्जा निकृष्ट असल्याचं बावनकुळेंनी मान्य केलं आणि कामात सुधारणा करू असंही बावनकुळे म्हणाले। कोल्हापूरची करवीर निवासिनी अंबाबाईच्या मूर्तीच्या पुनर्प्रतिष्ठापनेला 300 वर्ष पूर्ण झाली आहेत। यानिमित्त सुवर्ण पालखी ट्रस्टच्या वतीनं 26 किलो सोन्याची पालखी देवीला अर्पण केली गेली आहे। हा सोहळा भवानी मंडपात पार पडला। देशातील प्रमुख 3 पीठांच्या शंकराचार्यांच्या हस्ते पालखी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे हस्तांतरित करण्यात आली। मंदिराच्या देणगीतून ही पालखी तयार करण्यात आली आहे। या सोहळ्याच्या निमित्तानं महालक्ष्मी मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली। पालखी सोहळ्याला कोल्हापूरकरांनी मोठी गर्दी केली।